चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मी रक्षाबंधन स्पेशल तुम्हाला सर्वांना गोड पदार्थ घेऊन आलेले आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा। जर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी गुलकंद घालून आतमध्ये छान असे मी लाडू तयार केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही नक्की ट्राय बर्फी केलेली आहे 2 लेयरमध्ये। तर तुम्ही नक्की ट्राय करा। माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट्स करा। चला तर आपण रेसिपीला चालू करूया। इथे मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्या पण किराणा घरमध्ये भेटेल। एवढे मी 2 वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। आता मी गॅस चालू करणार आणि ह्याला चांगलं भाजून घेणार। बारीक मंद आचेवरती मी ह्याला भाजून घेणार। ह्याच्यामध्ये मी काही घी काही घातलेलं नाही आहे। 5-10 मिनिटं छान मी ह्याला मंद आचेवरती भाजून घेतलेला आहे। 5-10 मिनिटं झालेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्याच वाटीने मी ह्याच्यामध्ये हे थंड दूध आहे, हे गरम नाही आहे, हे जे आपण भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे दूध घालणार। गॅस बंद करूनच घाला, कारण की नाहीतर गाठी तयार होतील। आता मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे सर्वांना। 1 वाटी मी घातलेली आहे, तर मी अजून 1 वाटी ह्याच्यामध्ये दूध घालणार। अजून 1 वाटी दूध ह्याच्यामध्ये मी घालत आहे, म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या एवढ्या दूध घातलेले आहे। मिक्स करून घेणार। आता ह्याच्यामध्ये जे मेन सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी एवढं मिल्क पावडर घालत आहे। मी गॅस बंदच केलेला आहे, अजून चालू नाही केलेला आहे। ह्यांना छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार। नाहीतर मग ज्या गरम असतानाच आपण घातलं, गॅस चालू असताना जर आपण घातलं तर गाठी तयार होणार। मग मी मिक्स करून घेत आहे ह्या सर्वांना। छान असं व्यवस्थित मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी हे गॅस पण चालू केलेला आहे। छान असं मी व्यवस्थित मिक्स करत आहे, तुम्ही पाहू शकता। त्याला उकळी पण आलेली आहे। आता हे हळूहळू घट्ट होणार। मी इथे तुम्हाला छोटीशी टीप देऊ शकते, हे असं उडत राहणार। त्याच्यापेक्षा आपण थोडीशी असं झाकण लावून ह्याला असं झाकण लावून ठेवून टाका। थोडंसं असं करून ह्याला हलवून घ्या। तुम्हाला हे हळूहळू घट्ट होणार याचं मिश्रण। पाहू शकता तुम्ही, हे घट्ट व्हायला आलेलं आहे। हे घट्ट झालेलं आहे। आता मी इथे 1 अर्धी वाटी एवढं साखर घालणार ह्याच्यामध्ये। मी ह्या स्पूननी 4 स्पून एवढं मी ह्याच्यामध्ये साखर घातलेलं आहे। सर्वात शेवटीच साखर घालणार। छान असं व्यवस्थित मी ह्याला मिक्स करून घेणार। मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे। आता मी इथे गॅस बंद करून घेणार। आता हे थंड झालेलं आहे। मी ह्याच्यामध्ये काही कलर ॲड नाही करत आहे, मी ह्याच्यामध्ये रोज सिरप ॲड करत आहे। आता छान मी ह्यांना असं व्यवस्थित मी मिक्स करून घेणार। तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की ही जी रेसिपी आहे ती कशी वाटली तुम्हाला। तर छान असं व्यवस्थित मी ह्या सर्वांना मिक्स करून घेणार। गुलकंद घेतलेला आहे। गुलकंद खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये ॲसिडिटी होत नाही। पोटाचा काही त्रास असेल आपल्याला, ह्याच्याने आपल्याला खूप छान रिलीफ मिळणार। तर तुम्ही गुलकंदचा समावेश आपल्यामध्ये इन्क्लूड नक्की करा। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घालत आहे।
आणि मी ह्यांचे थोडंसं घालून मी छान यांचे गोळे तयार करून घेणार. मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. तर मी असे हे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे. इथे मी व्हाईट असा लेयर तयार करून घेतलेला आहे. असे करून मी हे 2 लेयर तयार करून घेत आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. थोडेसे वरतून मी हे रोज पेटल्स म्हणजे हे गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे. आता मी ह्याला एक अर्धा तास बाहेर असंच ठेवून टाकणार थंड व्हायला. थंड झाल्यावरती मी तुम्हाला दाखवणार की आपली नारळाची बर्फी कशी तयार झालेली आहे म्हणून. हे आता 5-10 मिनिटं झालेले आहेत. थंड पण झालेलं आहे. आता छान मी ह्याचे गोळे तयार करून घेणार. छोटे छोटे करून असे गोळे तयार करून घेणार. आता मी एक असा गोळा तयार करून घेत आहे. ह्याच्यामध्ये आपण जे गुलकंदचे गोळे केलेले आहेत त्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये आतमध्ये भरून ह्याचा छान गोलाकार देऊन मी गोळा तयार करून घेणार. मी दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता. तर असं ह्याला छान गोलाकार देऊन मी ह्याचा गोळा तयार करून घेत आहे. असे करून मी हे सर्व गोळे तयार करून घेणार. म्हणजे आपली नारळाचा लाडू मी तयार करून घेतलेला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फी पण तयार करू शकता. मी बर्फी पण तयार केलेलीच आहे. असे करून मी हे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत. आता थोडेसे मी ह्याच्यावरतून डेसिकेटेड कोकोनट असं लावून सगळे रेडी करून घेणार. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता तुम्ही आपली छान अशी मी नारळाची बर्फी तयार केलेली आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट्स करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेफ सुषमा किचनला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.